गाडीची आपल्या आहे सर्व्हिसिंग थर्ड 10,000 किलोमीटर तर झालं नाही आहे, पण 6 महिने होऊन गेलेलं आहे. रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये मी आता आलेला आहो. थोडासा साऊंडचा प्रॉब्लेम येत असेल, पण त्यांचा मॅसेज आल्याच्यानंतर आपल्याला यावं लागतं 100%, कारण की 4 सर्व्हिसिंग आपल्याला फ्री भेटतात. त्यामुळे तो आपल्याला अप टू डेट आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागतं, म्हणून तिला टोकन दिलेलं आहे. इथे आपल्याला बाईक लावलेली आहे सर्व्हिसिंगसाठी. सो आय थिंक टोकन लावलेलं आहे, हे पाहू शकता. ते 7 नंबर. तर या सर्व्हिसिंगमध्ये फायनली इको गिअर आपल्याला ॲड करावं लागणार आहे. सर्व्हिसिंगमध्ये इथे एक ऑप्शन असतो बघा, सध्या नाही आहे, पण तो टाकल्याच्या नंतर येईल. म्हणजे गिअर व किती आहे काय नाही ते समजून जाईल आपल्याला. नंबर वेळ आहे अजून. सो शोरूमवाल्याने चहा प्रोव्हाइड केला आपल्याला मस्तपैकी. गाडी नेली का? बरोबर. आपलं तयार होत आहे. एस्टिमेटेड कॉस्टिंग आपली याच्यामध्ये कळते आणि शोरूम झाल्याच्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला प्राईस किती आहे ते कळते. सो काही एस्टिमेटेड आपल्याला आलेला आहे आणि आता आपण टायमिंग आपल्याला दिलेला आहे त्याने 1 वाजता. सो 1 ते 2 दरम्यामध्ये आपण येऊ शकता. 6 महिन्याच्या नंतर आपण गाडी आणलेली आहे सर्व्हिसिंगला आणि वेळ दिलेला आहे 1 ते 2च्या दरम्यान या म्हणले होते. सो मी मामाला घेऊन सोबत आलो होतो आणि त्याने बिल तर आपल्याला दिलेलं आहे, ते होऊ शकतात. सो आता थांबण्यात काय एवढं काय हे नाही आहे. 2 वाजता म्हणजे आत्ता वाजलेले आहेत बघा 9:30. 4-5 घंटे आपल्याकडे आहेत, तोपर्यंत आपण घरी थांबूया. A few moments later. शोरूम सर्व्हिस सेंटर पोहोचलो आहे आणि गाईज गाडीची व्हॅल्यू तेव्हाच कळते ज्यावेळेस ती आपल्याकडे नसते. त्यावेळेस मला कमीत कमी अर्धा किलोमीटर चालत जावं लागलं सर्व्हिस सेंटरपर्यंत, कारण की ॲटो डायरेक्ट येत नव्हता ना तिथे. तर अशा प्रकारेच व्हॅल्यू कळते आपल्याला आपल्या बाईकची. बाईक कुठं लावली आपली? आता मी वेटिंग रूममध्ये आहे रॉयल एनफील्ड शोरूमच्या. आपल्या गाडीला आता ते चेक करत आहेत. सो त्यांची काय प्रायव्हसी असते ते आपण शूट घेऊ शकत नाही, कारण की पर्सनल त्यांच्या काही गोष्टी आहेत ज्या कंपनीच्या, त्या आपण शूट नाही घेऊ शकत. तर इथला भाग आहे बघा वेटिंग पिरियडचा. AC वगैरे मस्त आहे, अशी काहीतरी सुविधा आहे. आणि फायनली आपलं बिल तर झालेलं आहे. सो ते बिल करून जस्ट 10 ते 15 मिनटामध्ये आपण गाडी घेऊन जाऊया. सो फर्स्ट थिंग, ज्यावेळेस आपल्याकडे गाडी नसते त्यावेळेस ट्रॅव्हलिंगसाठी फार त्रास होतो. आता मी येतावेळी 2 रिक्षा मला चेंज करावं लागल्या. फर्स्ट चैतन्यनगर आणि चैतन्यनगर टू तरोडा नाका, आणि टोटल कॉस्ट मला 20 रुपये लागले. फ्रॉम चैतन्यनगरला 10 रुपये आणि चैतन्यनगर टू तरोडा नाका 10 रुपये, 20 रुपये. आणि ते पण दुसरा ॲटो शोरूमपर्यंत आला नाही. त्याचा जो स्टॉप होता मेन तरोडा नाका तिथपासून, तिथून तर आपलं सर्व्हिस सेंटर हे अर्धा किलोमीटरच्या डिस्टन्स आहे, म्हणजे 500 मीटरच्या आसपास येईल. सो तिथून मला चालतच यावं लागलं. तर गाडीमुळं कसं असतं, एक तर टाईम पण वाचतो आणि आपला पैसा पण वाचतो. आता म्हणजे हे आज तर मला अनुभवलं, कारण की आज घरी कोणी नव्हतं मला आणून सोडायला इकडे, नाहीतर कोणी सोबत कोणी असतं घरी तर ते बाईक वगैरे घेऊन आम्ही आलो असतो. तर ते तुम्हाला मी थोडक्यात वेटिंग रूमचा लुक दाखवतो. तेव्हा अशा प्रकारे 90 मिनिट फिक्स ते सर्व्हिस शेड्यूल, लेट द वॉटर फ्लो वेअर इट शुड, फ्री सर्व्हिसेस. सो इथं देखील दाखवलेलं आहे फ्री सर्व्हिसेस चार्जेस वगैरे आपल्याला आपण इथं बघू शकतो. हे बघा, फर्स्ट फ्री सर्व्हिस 500 किलोमीटर ते 1.5 महिन्यापर्यंत आहे. म्हणजे जे काही लवकर येईल, विच एव्हर कम्स फर्स्ट.
सेकंड फ्री सर्व्हिस 5,000 किलोमीटर 6 महिन्यामध्ये, म्हणजे 5,000 होईल किंवा 6 महिने होईल. थर्ड सर्व्हिस 10,000 किलोमीटर ते 1 वर्षापर्यंत, म्हणजे 12 महिन्यापर्यंत. तर आपली थर्ड सर्व्हिस आहे. 12 महिने आपले झाले नव्हते, 10,000 किलोमीटर झाले नाही. सो 12th मंथ आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि फोर्थ सर्व्हिस ही 15,000 किलोमीटर आहे, 18 महिने. अशा प्रकारे पिकअप अँड ड्रॉप पॉईंट हे सगळं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे आउटसाईडला सगळ्या गाड्या वेटिंगमध्ये आहेत. इथे पण आपण टी व्ही पण बघू शकतो. आणि इथे टोटल फ्री वायफाय आहे. सो ती पण सुविधा याने दिलेली आहे. अशा प्रकारे ऑल इंडिया सगळीकडे सेम पॅटर्न आहे रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरचा. सगळ्या सुविधा आहेत. आणि ज्या वेळेस आपण गाडीची एंट्री करू त्यावेळेस पण एक आपल्याला ठराविक मॅसेज येतो की एंट्री झालेली आहे तुमच्या गाडीचा, आणि कोड एक येतो. तो कोड इथला जो सर्व्हिस बॉय असेल तो त्या टॅबमध्ये मेन्शन करून आपल्या गाडीची एंट्री करतो. त्याच्यानंतर सगळं इकडे सगळीकडेच आपला कॅमेरे दिसतात. साईडला कॅमेरा, सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत. इव्हन आपली गाडी अंडर सर्व्हिलियन्स असते, म्हणजे जोपर्यंत तुम्ही इथे आणता आणि इथून आणल्याच्यानंतर जोपर्यंत घरी नेतात तोपर्यंत तिच्यावर कॅमेरेज असतात. आणि काही 2 टर्म्स अँड कंडिशन पण आहे त्यांच्या. ज्यावेळेस तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकसाल सो 2 दिवस तुम्हाला ठेवण्याचे चान्सेस आहेत तिथे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी 100 रुपये पर डेचे चार्जेस पण हे ॲप्लिकेबल होतात त्याच्यामध्ये. तो 2 दिवसामध्ये तुम्ही जर नेली नाही तर तुमची सर्व्हिसिंग होऊन सुद्धा गाडी. अशा प्रकारे ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत. बाकी सर्व्हिस मस्त आहे, गाडी टकाटक आहे. 1 वर्ष आपल्या गाडीला झालेलं आहे. आतापर्यंत कुठलाही गाडीमध्ये प्रॉब्लेम आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी तर सॅटिस्फाईड आहे. आणि आजचं जे माझ्या थर्ड फ्री सर्व्हिसिंग जे कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चार्जेस हे 2140 समथिंग काहीतरी लागलेले आहेत. ते आपल्याला मॅसेज आला. सो आता ते फायनल पेमेंट करून आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो. सो असा काही टेक्निकल याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण गाडी घेतली होती त्यावेळेस इको सेन्सर म्हणजे जे गिअर सेन्सर असते ते ॲड नव्हतं. सो ते आता आपल्या गाडीमध्ये ॲड केलेलं आहे. मी ते तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी आपली गाडी आपल्या हातात आल्याच्यानंतर. सो आता काहीतरी त्यांच्या टेक्निकल प्रोसेस सुरू आहेत तो सेन्सरच्या. ते चेक केल्याच्यानंतर फायनली आपली गाडी अप्रूव्ह होऊन आपल्या हातामध्ये येऊन जाईल. फायनली आपलं बिल आलेलं आहे. सो मी बिल दाखवतो तुम्हाला. 2140 रुपये झालेलं आहे आपलं बिल. आणि अराऊंड हा एवढा खर्च आपल्याला कशाबद्दल लागलेला आहे याचा डिटेल दिलेला आहे. सो आता चला आपण आपली बाईक घेऊयात. आता आपली बाईक आलेली आहे. वॉश वगैरे एकदम व्यवस्थित करून क्लीनमध्ये बघू शकता इकडे आहे. वेल गाईस एकदम मस्त झालेली आहे. फायनली आपली कंप्लीट झालेली आहे. आणि हे बघा फर्स्ट क्लास वगैरे रेडी झाली. आणि अशा प्रकारे एकदम आपण निघूयात आता. एकदम अशी सॉफ्ट चालली गाईच गाडी. गाडी आपण आणलेली आहे आतमध्ये घरी. होऊ शकता एकदम क्लीन झालेली आहे. याच्यामध्ये हे जो इको गिअर आता सेकंडवर आहे. क्लच दाबा थर्डवर गेला. ही सिस्टीम आता ॲड केलेली आहे. तो अशा प्रकारे आपली थर्ड सर्व्हिसिंग नेटवर्क 350ची झालेली आहे. आणि अराऊंड कॉस्ट ती आपल्याला 2140 रुपये पडलेली आहे. सो अशा प्रकारे यांची सर्विस आहे. and my bike is looking wow.